अमरावती में पेट्रोल, डीजल और गैस सिलेंडर की किल्लत के चलते लंबी कतारें लग रही है। कुछ पेट्रोल पंप भी बंद रहे। कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े ने सरकार और प्रशासन पर नियोजन की कमी का आरोप लगाया और सवाल उठाया कि जब सरकार लगातार तर्क देती है कि किसी प्रकार की कमी नहीं है, तो फिर लोग लंबी कतारों में क्यों खड़े हैं। उन्होंने कहा कि अगर असल में कमी नहीं होती तो लोग कतारों में नहीं लगते। वहीं सरकार और प्रशासन का कहना है कि कांग्रेस द्वारा अफवाहें फैलाई जा रही है और लोगों को स्थिति समझनी चाहिए। गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या युद्धांमुळे गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल यावर विपरीत परिणाम झालेला आहे। आज आमच्या अमरावती शहरात सुद्धा पेट्रोल पंपावर रांगा आहेत। काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद पडलेले आहेत। सरकार वारंवार सांगते, प्रशासन वारंवार सांगते की गॅसचा तुटवडा नाही, पेट्रोलचा नाही, डिझेलचा नाही। उलटपक्षी काही लोक अफवा पसरवतात। आज आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल की गेल्या अनेक दिवसापासून ज्या काही गॅसच्या लाईनी आहेत, सिलेंडरसाठी लोक लाईनीत उभे आहेत आणि आज अमरावती शहरातलं पेट्रोल सुद्धा संपलेलं आहे। त्याच्या पेट्रोल पंपावर रांगा आहे। मग कोणाला असं वाटतं की आपल्याजवळ पेट्रोल असून, डिझेल असून रांगेत राहावं, गॅसच्या लाईनीत राहावं। खरी जर टंचाई नसती तर हे आपल्याला रांगा पाहायला मिळाल्या नसत्या। खरी टंचाई निर्माण झाली आणि शासन आणि प्रशासन सांगते की काँग्रेसवाले किंवा इतर तत्सम लोक हे अफवा पसरवतात। म्हणून मी या निमित्तानं प्रशासनाला आणि सरकारला सांगेल की तुम्ही वस्तुस्थिती पाहून घ्या। वस्तुस्थिती ही आहे की तुमचं कुठलंही नियोजन नाही। त्याच्यामुळे गॅस आणि पेट्रोल, डिझेल आज संपण्याच्या मार्गावर आहे।